रक्षाताईंना मंत्रिपद मिळतं याचा मनापासून आनंद आमच्या परिवारालाही, आमच्या सर्व कार्यकर्त्यांना, मतदारांना झालेला आहे. आणि 3 टर्म, आता 3 टर्मसाठी रक्षाताई या ठिकाणी निवडून आल्या आहे. या 3 टर्ममध्ये त्यांनी अत्यंत चांगलं काम 2 टर्ममध्ये केलेलं आहे. 3री टर्म पण त्यांच्या मंत्रिपदाची चांगले जाईल. आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी विश्वास ठेवला, पक्षाने विश्वास ठेवला आणि मतदारांनी विश्वास दाखवला. त्यामुळे रक्षाताई यावेळी उत्तुच्च पदापर्यंत जाऊ शकल्या. मला या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या परिवारातील एक व्यक्ती आज केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आहे. खूप अपेक्षा होती तुम्हाला रक्षाताईंना मंत्रिपद मिळेल अशी? निश्चित मला खात्री होती की रक्षाताईंना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल. राज्यमंत्री का मंत्री हा विषय नव्हता, परंतु मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी परिस्थिती होती. आणि 3ऱ्यांदा निवडून येत असताना रक्षाताईंनी केलेल्या कामाचं मूल्यमापन होईल पक्षाकडनं आणि मोदी साहेबांकडनं, अशी माझी अपेक्षा होती. ती अपेक्षा पूर्ण झालेली दिसते आहे. एक महिला खासदार याचा पण फायदा झालेला दिसतोय मंत्रिपद मिळण्यामध्ये. निश्चित रक्षाताई एक महिला खासदार आहे, OBC आहे आणि आपल्या या उत्तर महाराष्ट्रामध्ये निवडून आलेल्या त्या पहिल्या OBC महिला खासदार आहे. आणि युवकही आहे. रक्षाताई ह्या 36व्या वर्षी 3ऱ्यांदा निवडून आल्या आणि 36व्या वर्षी 3ऱ्यांदा निवडून मंत्रिमंडळामध्ये त्यांनी स्थान मिळवलं. त्यामुळे भविष्य कालखंडामध्ये बेरोजगार, युवा असे अनेक विषय घेऊन ते मंत्रिमंडळाकडे मांडतील अशी माझी अपेक्षा आहे. तुम्ही कुठे निघाले होते? मी आता रक्षाताईंच्या शपथविधीसाठी दिल्लीला निघालेलो आहे. खाजगी विमानाने मी दिल्लीला निघालो आहे. आमच्या परिवारासहित निघालेलं आहे. माझे नातू आहेत, माझे मिसेस आहे, मी आहे. आम्ही सर्वच्या सर्व आता दिल्लीला रक्षाताईच्या शपथविधी ग्रहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. भाऊ, खासदार ते मोदी आमच्या घरातल्या म्हणजे रक्षाताई ह्या मंत्री झालेल्या आहे. त्याच्यामुळे आमच्या फॅमिलीमध्ये आम्हाला खूप आनंद झाला. माझे नातू वगैरे सगळ्यांना आम्ही सोबत घेऊन आम्ही दिल्लीला निघालो आहे रक्षाताईच्या शपथविधीसाठी. काही अपेक्षा होती तुम्हाला? पहिल्या दिवसापासून फॉर्म भरला तेव्हा दिवसापासून विजयाची अपेक्षा होती का मंत्रिपदाची? विजयाची पण होती आणि मंत्रिपदाची पण होती. आता काय भावना आहे तुमच्या या क्षणाला की एक सून आणि सासू हे नातं आपण इतर ठिकाणी बघतो, मात्र आज तुम्ही सुनेच्या शपथविधी पहिल्यापासूनच आम्ही सुनेचं म्हणून कधीच आमची मुलगी आहे, 3री मुलगी म्हणून आम्ही घरामध्ये वावरत आहोत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.